तर नमस्कार मित्रांनो, सरकारतर्फे योजना दूधच्या 50,000 जागा निघाल्यात आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर तुम्हाला स्क्रीनवर घेऊन चालतो. तर सरकारने फॉर्म भरण्यासाठी एक नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकतात. तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्टरवर क्लिक करायचं आणि यूथवर जायचं. यूथवर गेल्यानंतर तुम्हाला इथे एक फॉर्म ओपन होईल आणि याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया दिला गेला आहे की किती वय पाहिजे काय पाहिजे. तर याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर एक असा पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक OTP येईल मोबाईलवर, तो OTP इथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक असा पेज ओपन होईल. इथे तुमचे सगळे डिटेल्स येईल, नाव वगैरे. तर तुम्ही इथे ईमेल टाकायचा आहे, ईमेल कन्फर्म करायचा आहे, त्याचा पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. खाली तुमचं जेंडर कन्फर्म करायचं आहे आणि नंतर तुमची जन्मतारीख, तुमची कास्ट सिलेक्ट करायची आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर देखील इथे टाकायचा आहे. आणि नंतर खाली तुम्हाला इथे पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची, जे पण काही डिस्ट्रिक्ट आहे तुमचा पिनकोड टाकून द्यायचा आहे. इथे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का असं विचारलं जाईल, तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि इथे खाली तुम्हाला तुमचं शिक्षण काय झाले ते टाकून घ्यायचं आणि खाली तुम्हाला ही माहिती कुठून भेटली ते देखील इथे टाकायचं. नंतर इथे आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि खाली रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही रिडायरेक्ट होताल लॉग इन पेजवर आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघा कंप्लीट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता इथे तुमच्या शिक्षणाची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. पण त्याआधी इथे बघा तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरायचा आहे तिथे तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची. नंतर तुम्ही स्वतः फॉर्म भरताय तर इथे सेल्फ करा आणि इथे तुम्हाला एज प्रूफ लागेल, एज डॉक्युमेंट. तुम्ही इथे आधार कार्ड देऊ शकता. तर इथे सिम्पली तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी अपलोड करायची आणि इथे खाली आता तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स सबमिट करायचं आहे तुमचं, की तुम्ही डिग्री कोणती केली, कोणत्या स्ट्रीममधून केली, कोणत्या साली केली आणि तुमचे पर्सेंटेज काय होते, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केली, हे सगळे डिटेल्स इथे तुम्ही टाकून घ्यायची. इथे खाली तुम्हाला मार्कशीट अपलोड करायचं आहे तुमची डिग्री कंप्लीट झाल्याचं. आणि हे सगळे डिटेल्स भरून झाल्यानंतर एकदा फॉर्म चेक करा आणि नंतर इथे ॲड लिस्टवर क्लिक करा. ॲड लिस्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचे. आता तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन पण कंप्लीट झालेलं आहे. तर आता तुम्ही अप्लाय कसं करायचं ते पाहू. तर तुम्हाला इथे मॅचिंग जॉबवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा की इथे योजना तुमच्या ज्या जागा आहेत त्या इथे आला आहे आणि खाली अप्लाय करायला एक बटन आलं. तर तुम्हाला सर्वप्रथम इथे तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव हे सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सरल्यानंतर तुम्हाला इथे त्या गावात योजना दूधची जागा असेल तर इथे ते तुम्हाला शो करेल. तर तुम्ही इथून सिम्पली अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जाऊन पाहू शकतात की तुमचे ॲप्लिकेशन कोणते तुम्ही कुठं अप्लाय केले. तुम्ही मॅक्सिमम 3 जागेवर अप्लाय करू शकता आणि इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहू शकतात. तर जवळपासच्या गावात देखील अप्लाय करून ठेवा. तर अशा प्रकारे आपण आता हा फॉर्म कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.